यानंतर कालिदास कोळंबकर बोलतायत, आपण थेट पाहूयात. दुसरी काही इच्छा पक्षाकडे किंवा देवेंद्रजींकडे व्यक्त केलेली आहे का? बघा, हे हंगामी अध्यक्षपद मला पक्षाने दिलं आहे, हंगामी अध्यक्षपद. आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतात तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म. आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे. ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये. सर, उद्यापासून तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा शपथ देणार आहात. उद्यापासूनची प्रक्रिया कशी असेल 2 दिवसाची? जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर मी चालू ठेवणार. प्रोसिजरमध्ये मी चेंज करू शकत नाही. जे आहे प्रोसिजर त्या पद्धतीने मी काम करणार. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आता पुन्हा एकदा उद्या ते आमदार म्हणून शपथ घेतील तुमच्या अध्यक्षतेखाली, काय भावना आहे? एक समाधान वाटतंय की काम करणाऱ्या माणसाला मी शपथ देतो, हे मलाही समाधान वाटतंय. कारण एवढी वर्ष मी काम केलं आहे, ग्रासरूटला जाऊन काम केलं आहे आणि हा प्रसंग माझ्यावरती आज देवेंद्रजींना शपथ देण्याचा चान्स येतो आहे. हा मी एक नशिबान आहे. विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का? विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का? ते ऍडमिनिस्ट्रेशन अजून माझ्या लक्षात आलं नाहीये अजून कशा पद्धतीने ते लोक आखणी करतायत ते. म्हणजे आखणी झाल्यानंतर मी त्या विरोधी पक्ष नेत्याला शपथ देईन. मी पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून किंवा एखादं मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा आहे ना? पूर्ण वेळ अध्यक्ष तरी एक तुम्हाला सांगू, शेवटी आज 9 टर्म मी केलं, वर्ल्ड रेकॉर्ड मी केलं. माझी पण काही अपेक्षा आहेत ना. माझे ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या पक्षाने कराव्या अशी माझी पक्षाला विनंती आहे.